जब दिल ही टूट गया, जब दिल ही टूट गया. काका, काय झालं हो? कशाला रडताय? अरे अरे काय सांगू बापू. अरे मुलांनी आम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं रे. आजकालच्या या पोरांना आई वडील नकोसे वाटतात बाबा. घरात सारखी भांडणं. दोन्ही मुलांनी वेगळं राहायचा निर्णय घेतला. मग आता आम्हाला कोण सांभाळणार रे? आता हा मोबाईलच जणू आमचा आधार झालाय बघ. ह्याच्यासोबत आम्ही आता वेळ घालवणार. अहो काका, हा मोबाईल तुमचाच आधार नाही, तर जन्मलेल्या बाळापासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांनाच एक व्यसन झालंय. लहान बाळ मोबाईल दाखवल्याशिवाय जेवत नाही. माझा मित्र श्याम्या, त्याचा पोरगा तर मोबाईल दाखवल्याशिवाय संडासला सुद्धा जात नाही. लहान व मोठी मुलं गेम्स, कार्टून बघण्यासाठी, तर तरुण मुलं मुली फेसबुक, इंस्टाग्राम, रील्सच्या नादात. मोबाईलने सगळं जगच बदलून टाकलंय काका. एक गोष्ट खरं सांगू बापू, एकत्र कुटुंब पद्धती राहिली तरच आजी आजोबांमुळे नातवंडावर चांगले संस्कार होतील. तेच कुटुंब सुखी आणि समाधानी राहील बाबा. खरंय काका, तुमचा काळ आता राहिलेला नाहीये बघा. लग्नानंतर वेगळं व्हायचं. नवरा बायको दोघेही कामाला जातात. मुलं बसतात तासन तास मोबाईल धरून. मग कसे होणार मुलांवर संस्कार? पुन्हा भेटू काका, येतो, मला जरा काम आहे. बर बाबा, ठीक आहे. जब दिल ही टूट गया. अहो घरात नुसती भांडत बसती, दिसते मरी आई जशी. दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी, दादा मला बायको मिळाली अशी. अगं मी काय म्हणतो, आई वडिलांना वृद्धाश्रमातून आणूया का? कारण जेव्हा सोनूचा जन्म झाला तेव्हा 1 ते 2 वर्षापर्यंत आई वडिलांनीच तिचा सांभाळ केलाय. तिची शी काढणे, तिला आंघोळ घालणे, तिला जेवू घालणे. आता पुढच्या महिन्यात सोनूचं शाळेत ॲडमिशन करायचं. मग तिला दररोज शाळेत सोडायला आणि घरी आणायला आणि तिची देखभाल करायला कोणीतरी पाहिजे ना. म्हणजे आपले सुद्धा 4 पैसे वाचतील. अहो पुन्हा कशाला त्या म्हातारीचा आपल्याला अडथळा? किती हे ग तुला माझ्या आई वडिलांबद्दल? कधीतरी तुझ्या आई वडिलांसारखं बघितलंस का माझ्या आई वडिलांना? ते तरी मला त्यांच्या मुलीसारखं बघितलेत का? पुन्हा पुन्हा तेच विषय काढू नका. गप्प बसा, सोनू येतीये. आई, आजी आजोबा आपल्यापासून लांब का राहतात? इथे का राहत नाहीत? सोनू, तुझे आजी आजोबा सारखं कोणत्या ना कोणत्या विषयावर ओरडत असतात माझ्यावर. त्यांचा खूप कंटाळा आलाय मला पण. आणि तुला कशाला ग हे सगळं? गपचूप बस. काय विचार करतेस सोनू? आई, मी पण तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्हाला वृद्धाश्रमातच राहायला ठेवते, कारण मला पण तुमचा कंटाळा येईल ना. खरंच हो, आपण खूप चुकीचं वागतोय. आत्ता कळतंय मला. मुलांना अशा गोष्टी शिकवण्यास आपणच कारणीभूत ठरतोय. खरंच माफ कराओ, मी चुकले. आईबाबांना आपण आपल्यासोबतच राहायला सांगूया का? मीही चुकलो. आपण आई वडिलांना घरी आणूया. अरे तू कितीही मोठा झालास ना, तरी आई वडिलांनी तुला कुशीत घेतल्यावरच तू मोठा झालास. तुमचं संगोपन, तुमचं शिक्षण करता करता आम्ही स्वतःच्या BP शुगरच्या गोळ्या विसरतो. तुम्ही इकडे तिकडे फिरून देवदर्शन करण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांच्या पाया पडा, म्हणजे देवाचं खरं दर्शन होईल. कारण खरा देव तिथं आहे. जीवनामध्ये बापाचं महत्व किती असतं एका गडदादांनो. जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपला बाप जिवंत असतो तोपर्यंत कितीही रिकामं घर असू द्या, भरल्यासारखं वाटतं.
परंतु ज्या दिवशी आपला बाप या जगातून निघून जातो ना, त्या दिवशी कितीही पैशानं भरलेलं घर असू द्या, रिकामच वाटतं. म्हणून दादांनो, ज्याचा बाप जिवंत तो सर्वात श्रीमंत. ఎన్నెన్నో జన్మల బంధం నీదే నాదే ఎన్నటికీ మాయని మమత నాది నీది ఒక్క క్షణం నిన్ను వీడి నేనుండలేను ఒక్క క్షణం నీ విరహం నీ తాళలేను ఎన్నెన్నో జన్మల బంధం నీదే నాదే. अहो बास म्हणतेय ना मी. अहो हात सोडा माझा. अहो लोक बघत आहेत. अरे मेरी बीवी मेरा प्यार यात लोकांचं काय आहे? लोकांचं कसं असतं जानू, पेरू घेताना गोड आहे का म्हणून विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात. अहो मी काय म्हणते, तुमच्या आई वडिलांना पण वृद्धाश्रमात ठेवायचं का, तुमच्या मित्रांनी ठेवल्यासारखं? हो ठेवूत ना. पहिला तुझ्या आई वडिलांना ठेवूत, नंतर माझ्या आई वडिलांचा विचार करतो मी. चालेल? अहो मी तर चेष्टा मस्करी करत होते ना. बरं बरं, माहिती आहे तुझी सगळी चेष्टा मस्करी. जाऊ दे आता, माझे मित्र आलेत, मी चाललो पार्टीला. थोबाड बंद करून घरात बसा. पार्टीला जात आहे म्हणे, दारू डोसून येता. अगं अगं बायको, पार्टीवरून येताना तुला एखादी चांगली साडी आणावी म्हणून विचार केलं होतं. जाऊ दे, राहिला बाजूला. अय्या असं होय. बरं बरं, निघा निघा, पार्टीला उशीर होत आहे ना. येताना साडी विसरू नका. जगात काय माझा एकटाच नवरा दारू पितो की काय? सगळ्यांचेच नवरे पितात. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, 100 बार शुक्रिया 100 बार शुक्रिया. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों. ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. अरे काय मित्रांनो, बरं आहे का सगळं? काय बे चंदू, महिन्याभरापासून दिसलाच नाही. अरे काय सांगू नागेश, 5 लाखाचं देणं झालं म्हणून विष पिलो आणि घरच्यांनी 10 लाखाचं कर्ज काढून माझा जीव वाचवला. अरे काय झालं मित्रा, पुन्हा वहिनीशी भांडलास का काय? किती वेळा भांडतोस रे? अरे काय सांगू तुला आता, बायको पाठीमागे लागली आहे माझ्या. कुठं हनीमूनला फिरायला नेत नाही म्हणून. जोपर्यंत फिरायला नेत नाही तोपर्यंत घरी येत नाही म्हणते. माहेरला गेली आहे. हे पण मला करमेना रे, बायकोशिवाय मी राहूच शकत नाही बघ. बायका असंच असतात रे. माझ्या बायकोला मी आठवड्यातून एकदा तरी फिरायला नेतो, तरी म्हणते अहो तुम्ही कुठं घेऊनच जात नाही म्हणून. हे सौरभ, तू ज्योतिष सांगतोस ना, पण खरं सांगतोस का? हा ये इकडे, दाखव बघू तुझा हात. हे घे. तू अबे, तुझ्या घराखाली भरपूर पैसा आणि सोनं आहे, पण ते तुला मिळणार नाही. अरे करेक्ट, अगदी बरोबर. माझ्या घराखाली SBI बँक आहे. अरे मित्रांनो, आम्ही दोघे नवरा बायको काश्मीरला फिरायला जात आहोत. तुम्ही कोण येणार आहे का आमच्या सोबत? अबे मी येतो. तुझी वहिनी सारखी ओरडते फिरायला न्या म्हणून. अरे सौरभ, तू सरकारी नोकरवाला, तुला कशाची कमी आहे? सरकारी नोकरी म्हणून काय झालं, पण त्यासाठी खूप घासावं लागतंय. काय? अरे काय घासावं लागतंय? हा, भांडी. अच्छा, नाही रे. अरे मग काय? अरे जाऊ दे मित्रांनो. अरे तुमचं दोघांचं काश्मीरला जायचं प्लॅनिंग झालंय, मग मला पार्टी दिल्याशिवाय जायचं नाही या ट्रिपला. काळजी करू नका मित्रांनो, मी तुम्हाला नेतो की आपल्या अड्ड्यावर. चढ़ती जवानी तो सोना भी है हुस्न की,
घरेलू जी है देसी एनर्जी, आंख में चढ़ा देखो होरों वाला नशा जी, बदन ज्वाला जलवे चिंगारी, चलना सीख इस प्यार में, झूले लब से जो जले भी लेडी, सॉल्ट हो जाता मीठा सरे। అద్దాలా మేడలున్నాయే, మేడల్లా మంచి సీరలున్నాయే, సీరంచు రైకలున్నాయే, కొనిపిస్తా నాతో బొంబై రాయే. రాను నే రాను, రాను బొంబాయికి రాను, రాను బొంబాయికి రాను, రాను బొంబాయికి రాను, రాను బొంబాయికి రాను. రాయ రాయ పిల్ల రంగుల రాట్నం ఎక్కించి జాతరంతా చూపిస్తా. రాను రాను పొలగా రంగుల రాట్నం ఎక్కించి నన్నాగం జతబడతా. అందుకే రాను నే రాను, హా రాను గాజాతర రాను, రాను నేనా గంగాను, రాను గాజాతర నేను, రాను నేనా గంగాను. ये वतन हमारा है, तो फिर बताए इस पर हुकूमत कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे, इसकी आजादी की जंग कौन लड़ेगा? हम लड़ेंगे, हम लड़ेंगे। तो फिर चलो आज इनके खून से होली खेलेंगे। चलो 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 चलो। क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो। फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है, जीवन का हर सपना अब सच्चा लगता है। कितनी खूबसूरत ये तस्वीर है, ये कश्मीर है, ये कश्मीर है। ए रुको तुम सब, हाथ ऊपर करो, कोई चालाकी मत करो। ए तू आ गया, तेरा नाम क्या है? मेरा नाम हेमंत। अरे तुमने मेरे पति को क्यों मारा? मैं हिंदू हूँ। इनमें से हिंदू अलग हो जाओ। साफ साफ सुन लो, मर्द आगे आए, औरतें पीछे हट जाएं। क्या बिगाड़ा था मेरे पति ने तुम्हारा? क्यों क्यों ने गोली मार दी? ऐसा क्या पाप किया था उन्होंने? मुझे तो क्यों छोड़ दिया? मुझे भी मार दो। अभी 4 दिन पहले हमारी शादी हुई थी। हमारी नई जिंदगी की शुरुआत से पहले ही आपने उसको तबाह कर दिया। मैं कैसे जीऊंगी अपने पति के बिना? नहीं जीना मुझे। मुझे मार दो, मुझे भी मार दो।
हम तुझे नहीं मारेंगे। जा जाकर अपने सियासी लोगों से बोल दे, हमने तुझे छोड़ दिया है। बाईस अप्रैल को जम्मू कश्मीर के पहलगाम में आतंकियों ने मासूम देशवासियों को जिस बेरहमी से मारा है, उससे पूरा देश व्यथित है। सभी पीड़ित परिवारों के इस दुख में पूरा देश उनके साथ खड़ा है। मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है, उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है। मेरी ज़मीं महबूब मेरी मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका न पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। वंदे मातरम, भारत माता की जय। गणेश भक्त हो, पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. महिलांच्या कपाळावरचं कुंकू पुसलं होतं. त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या पतींना गोळ्या झाडल्या होत्या. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी या मिशनचं नाव ऑपरेशन सिंदूर ठेवलं गेलं. भारतीय सैन्य दलाने या मिशन अंतर्गत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी यापुढे कोणत्याही महिलेचा सिंदूर पुसण्याची हिम्मत केली तर ते युद्धासारखं मानलं जाईल, हा स्पष्ट संदेश प्रत्युत्तरातून दिला आहे.